नमस्ते, कानरवाडीकर लालासाहेब जाधव बोलतोय. शिवाजी मधने कानरवाडी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान यांच्या पुण्यतिथी निमित्त मैदान आयोजित तारीख 25 मे 26 ला मैदान घेतलेलं आहे. तरी पैलवानांची आठवण म्हणून एक सांगतो की टिळक भवनला कुस्ती होती मुंबईला. तर तिथं दंड वाजवला. तर त्या दंड वाजवल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या माळावल्या खिडक्या उघडल्या लोकांनी. असा दंड वाजला, ती कुस्ती बरोबरी सुटली गेली. आणि इथं गावात जर दंड वाजला तर पाखरं झाडावली उठत होती. असा मोठा आवाज दंडाचा येत होता. असा नामांकित मल्ल शिवाजी मधने यांच्या पुण्यतिथीनिमित्त मैदान घेतलेलं आहे. शिवाजी मधने यांच्या कुस्त्या रामा माने, विष्णू फडतरे, परत आपा कदम, उत्तम व्यापूर, शिवा देवड, शिवा वाटेगाव, शिवा हिवर, अधिक बिराजदार मामा, म्हणजे बहुत करून त्या काळच्या सर्व मल्लाबरोबर कुस्त्या झाल्या. काय सुटल्या, काय केल्या, कायला मार खाल्ला, अशा म्हणजे त्यावेळेचा एक नामांकित मल्ल. परत हे बेळगावचं मल्ल कोण, टोपण्णा गोजगे, हे बरोबरीत कुस्ती सुटली. आणि त्याच वेळेला उपमहाराष्ट्र केसरीपद मिळालं. अजून बहुत पुण्या दिवळ मानव्यात मारतीमानेच्या तालमीत होते. त्यावेळेला कर्नाटकात बहुत 10-15 कुस्त्या मोठ्या मोठ्या झाल्या. पुन्हा मानव्याचा दगडू म्हणून एक होता, त्याच्याबरोबर ही कुस्ती नामांकित मल्ल होता तो. त्याच्याबरोबर कुस्ती बरोबरी सुटली. पुण्या दाशीराम कराडकर असा एक मल्ल होता, त्याला चित केलं होतं. आणि अजून अशा बहुत लक्षात न येण्यासारखे बी बघितल्या बरं आठवणीत नसणाऱ्या कुस्त्या खूप झालेल्या आहेत. सगळ्या कुस्त्याच केली, हजारो कुस्त्या झालेल्या आहेत त्या. त्यामुळे आता कुठली नावं घ्यायची कुठली ठेवायची. कुस्तीचं दिवस आलं चैत्राचा, फाल्गुन चैत्र वैशाख की दररोज मैदान चालूच. त्यामुळं किती प्रत्येक फळात कुस्ती आहेच ती. प्रत्येक फळात कुस्ती लागणार, कारण नाव होतं, नाव मोठं होतं कुस्ती क्षेत्रातलं. त्यामुळे कुस्ती चुकत नव्हती. कुंडल मैदान, पलूस, बांबोड अशी जी मोठी मोठी मैदान होती. पण उज्जैन पर्यंत कुस्त्या केल्या तिने. उज्जैन, पुण्या, मुंबई, भया. आता त्यांच्या कोणी मैदान घेतले, या मैदानात किती कुस्त्या घेतलेले? 15 कुस्त्या आहेत त्या सगळ्या, म्हणजे नावाच्या. आणि परत लहान मोठ्या अशा 100 कुस्त्या आहे. नोंद किती राहणार आहे मैदानात? नोंद 2 ते 4 वाजेपर्यंत नोंद आहे. 5 वाजता मैदान चालू होईल.